जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुषनाम. समास तिसरा. श्रवण निरूपणनाम. श्रीराम समर्थ. थांबा थांबा, ऐका ऐका, आधीचं ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. जय जय रघुवीर समर्थ. 17वा दशक आहे. प्रकृती पुरुषनाम. खरं तर प्रकृती आणि पुरुष या दोनच भूमिका सगळीकडे अस्तित्वात आहेत. मुख्य तो परमेश्वर, दुसरी ती प्रकृती जगदाकार. पण मध्ये कोण घुसतो? तिसरा मीपणाचा चोर आणिला कुठून. मीपणाचा चोर हा मध्येच घुसतो आणि तो काय म्हणतो? हे प्रकृती वगैरे वगैरे, परमेश्वर वगैरे काहीच नाही. मी आहे, माझे घर आहे, माझी कांता, माझी मुले, माझे धन, माझे ऐश्वर्य, एवढीच त्याची भूमिका असते. पण समर्थ काय म्हणाले? बाबा, ही भूमिका का उभी राहिली? कारण थांबा थांबा, ऐका ऐका थांबल्या नाही. कुठे थांबला नाही? सद्गुरू चरणापाशी थांबलेला नाही, सद्गुरू परमार्थामध्ये थांबलेला नाही आणि ऐकलेलं नाही. तसं काही जण ऐकतात पण त्यांना ते वळत नाही. काही जण ऐकतच नाहीत. म्हणजे काही जण पहिला तर थांबतच नाहीत. म्हणजे काय, एक परमार्थ वगैरे वगैरे हा विषयच त्यांना माहिती नसतो. आणि हा विषय माहिती नसल्यामुळे काय होतं, ते काही पॉज घेत नाही, थांबत नाही. मग आताच्या काळात आपण काय बघतो आहे, अगदी 30, 35, 40 वर्षाच्या सगळ्या युवकांना, युवतींना, महिलांना अचानकपणे काय होतं तर हृदयविकाराचा धक्का बसतो. काही मुले असे पळता पळता अचानक सगळे कोसळून जातात. हृदय बंद पडून जातं. कुठे सगळी ब्लड प्रेशरची समस्या आहे, कुठे मधुमेहाचा त्रास आहे. हे सगळं कशामुळे आहे? कळलेलं नाही. कळलेलं का नाही? कारण ऐकलेलं नाही. ऐकलेलं का नाही? कारण थांबलेले नाही, परमार्थामध्ये थांबलेले नाही. परमार्थाशिवाय सद्गती नाही. परमार्था ऐसे सार नाही. परमार्थासारखं सार नाही, श्रवणासारखं सार नाही. सार जर घेतलं नाही तर काय होतं? असार घ्यावं लागतं. आता सगळा उन्हाळा सुरू झाला आणि मग या उन्हाळ्यामध्ये आपण कुठेतरी प्रवासाला जर जात असलो, आता हे आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवासच आहे. या प्रवासामध्ये कुठेतरी थांबावंसं वाटतं, कारण उष्णता असते, सगळी लाही होत असते, कुठेतरी गारवा हवा असतो, कुठेतरी विश्रांती हवी असते. मग आपण थांबतो कुठेतरी एखादी छानशी हवेशीर थंडगार जिथे वाटत असेल, दिसत असेल, अशा रसवंतीवर आपण जाऊन थांबतो. मग तो रसवंतीवाला काय करतो? ऊसाचा रस काढून आम्हाला देतो. असं झालं का, त्याने आम्हाला ते रस फेकून दिला आणि पाचट खायला आणून दिलं. तो पाचट पण देतो. कोणाला देतो? त्या रसवंतीच्या मागे त्याची गुरे बांधलेली असतात. गाई असतात, बैल असतात, घोडे असतात, गधडे असतात, सगळे असतात.
त्यांच्या सगळ्यांसाठी हे एकच एक अन्न ठेवलेलं आहे, ते पाळलेले आहेत. आता कोणी कोणाला पाळलेलं आहे याच्यात मर्म समर्थपणाला या ठिकाणी दाखवत आहे. हा भाग त्या रसवंतीचा चाललेला नाही. हा भाग कोणाचा आहे? हा भाग बोलले आपल्या आयुष्यातल्या सगळ्या रसवंतीचा आहे. आयुष्याचा रस, आयुष्याचा सार कशामध्ये आहे? तर परमार्थामध्ये आहे. श्रवणामध्ये सार श्रवण. परमार्थ सार आहे, भक्ती सार आहे, भगवद भक्ती सार आहे, भगवद चिंतन, भगवद उत्सव, भगवद सोहळा हे काय आहे? सार आहे. बाकीचं काय आहे? बाकीची चोरी आहे. चोरी कशी काय? आता ज्याचा माल असेल त्याला जर विचारून घेतलं तर चोरी होत नाही, पण बिना विचारता जर एखादी वस्तू वापरली तर मात्र तो गुन्हा असतो. मग हा सगळा माल, हे सगळे विश्व, हे सगळं, हे शरीर, हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये असलेलं हे कोणाचं आहे? हे त्याचं आहे. मग तो आपल्याला वापरू नका म्हणतो का? नाही, तो बिनधास्त वापरा, खुशाल वापरा. परमार्थी बोलले प्रपंची खाती पेती, आणि परमार्थी काय उपवास करते? म्हणजे काय? परमार्थी माणसानं असं करू नये, तसं करू नये, हे खाऊ नये, ते पिऊ नये. आता बोलले हे विवेकाचं सगळं आहे. बापरे, ते तुझ्यासाठी घातक आहे, तुला त्याच्यातून त्रास होणार आहे म्हणून नाही सांगितलं आहे. तुझं आयुष्य, तुझी बुद्धी, सगळी मती सगळी भ्रष्ट होणारी आहे म्हणून नाही सांगितलं आहे. तुझ्या कल्याणासाठी सांगितलेलं आहे. एखाद्याला आजार झाला आणि तो बोलला मला औषध आवडत नाही म्हणून मी काही औषध घेत नाही, तर त्याचं काय करावं? त्याच्यासारखा आत्महत्याला कोण आहे? तोच आहे. पण ह्या व्यतिरिक्त ज्याच्यातून आपल्याला सगळं नुकसान होतं, ज्याच्यातून आपली सगळी हानी होणार आहे, त्या व्यतिरिक्त काहीही वर्ज्य समर्थांनी आम्हाला केलेलं नाही. जे असं छानपैकी आपण कपडे घालू शकतो, चांगले चांगले पंचपक्वान्न आहेत ते खाऊ शकतो, फिरू शकतो, सगळीकडे जाऊ शकतो, चांगले चांगले कपडे घालू शकतो, चांगलं घर बांधू शकतो, चांगल्या गाडीत फिरू शकतो, काही हरकत नाही. आपल्याला काय सगळ्या दाढी वाढवून, जटा वाढवून समर्थांनी त्या कैलास पर्वतावर चढायला सांगितलेलं नाही. तिथे काही अजून कोणी चढलेला नाही, अजिबात सांगितलेलं नाही. सगळं मस्तपैकी बोलले सगळं काही आनंद आपल्या आयुष्यामध्ये परमार्थाच्या कृपेनं, परमेश्वराच्या कृपेनं निश्चितपणे आहे. फक्त ज्या गोष्टी मांसाहार असेल, मद्यपान असेल, धूम्रपान असेल किंवा इतर काही व्यसनं असतील, बरे सदरच्या सगळ्या गोष्टी केल्यानं आपली हानी होते म्हणून समर्थांनी वर्ज्य सांगितलेलं आहे. बाकी तर सगळं आपल्यासाठी मोकळंच आहे. बोलले सगळं काही आपल्याला सहज उपभोगण्यासाठी म्हणून भगवंतानं, परमेश्वरानं देऊन ठेवलेलं आहे. पण ते कोणाचं आहे? त्याचं आहे. मग त्याला काहीतरी परवानगी, परमिशन काहीतरी लागेल की नाही? त्याचं काहीतरी एखादं नाव, एखादं भजन, एखादी उपासना लागेल की नाही? नसेल तर काय होणार आहे? नसेल केलं तर चोरी होणार आहे. चोरीसाठी काय असते? दंडविधान असतं. मग काय होतं? सगळं करून देखील समाधान नाही. कुठेतरी संसार प्रपंचामध्ये काय होते? मनुष्याची त्याला वर करणी
इतर लोकांच्या दृष्टीनं त्याला यश आलेलं सगळं दिसेल, परंतु काय, आतून जो आनंद व्हायला पाहिजे, जे मुख्य समाधान प्राप्त व्हायला पाहिजे, ते काही प्राप्त होणार नाही. म्हणून श्रवणा ऐसे सार नाही. म्हणून बाबा रे, परमार्थ कशासाठी केला? देवासाठी दिला का? नाही, आपल्या सुखासाठी दिला, आपल्या आनंदासाठी दिला, आपल्या समाधानासाठी दिला. म्हणून सांगितलं थांबा, आता तरी बाबा थांब, आता तरी थोडा पॉज घे. म्हणजे हे असं अचानक जाणं, अकाली जाणं थांबेल. सगळं काही प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळं कर बाबा, सगळं कर. मना वाटले, मना भासले ते सर्व काही पहावे. सगळं कर. संसार प्रपंच जसे लोक करतात आनंदानं कर. थोडेसे एक आपल्याला हानी पोचवणारे जे पथ्य आहेत, ती पथ्य सांभाळली पाहिजे. आणि काय, आणि बोलले बस तेवढं सांभाळलं ना की मग अगदी आनंद प्रमाणामध्ये सगळं काही. एक छानपैकी विश्रांती पाहिजे, छानपैकी झोप पाहिजे, छानपैकी व्यायाम पाहिजे. थोडं प्राणायाम करता आला तर चांगलंच आहे. उपासना करत असलो तर चांगलंच आहे. नसेल जमत तर एखाद दुसरी माळ तरी स्मरण आपल्याकडून झालं पाहिजे. ध्यान किमान झालं पाहिजे. बसमध्ये बसल्या प्रवासात इकडे तिकडे बघण्यापेक्षा, इकडच्या तिकडच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा अलगद झोपेचं नाटक करून आपला श्वास नियंत्रणाचा प्रयत्न केला. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित केलं तरी आपल्या डोक्यात सतत सुरू असणारे इकडचे तिकडचे सटरफटर विचार सहज थांबतात. आपला संवाद आपणासी, आपलाची वाद आपणासी. आपण आत्मा आहोत त्या जाणीवेपर्यंत आपण जातो. आपण आत्म्याच्या स्तरापर्यंत जातो. कधी कधी आपण मनाच्या स्तरावर असतो. आपली चेतना, आपण म्हणण्यापेक्षा आपली चेतना, कधी बुद्धीच्या, कधी मनोमय कोश, विज्ञानमय कोश, देहमय कोश, आनंदमय कोश, असे हे सगळे आपल्या जी शरीरे आहेत, 5 शरीरे, 5 स्थूळाची, 5 सूक्ष्मांची, त्यातल्या त्या सर्वात इनर, सर्वात आतल्या त्या सगळ्या शरीरापर्यंत आपण गेलो की मनास होय विश्रांती आणि समाधान. ह्याच्यासाठी परमार्थ आहे, ह्याच्यासाठीच अट्टाहास आहे. सगळं काही कार्याकारण किंवा प्रमाणामध्ये आवश्यक तेवढा सगळा काय करायचा, परमार्थ करायचा. आणि काय करायचं, बोलले करून थांबा, ऐका. एक आपल्यातल्या सगळ्या त्या भूमिकेला भेटण्याचा प्रयत्न करायचा. श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण, सूचित करुण अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. सूचित करुण अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. आता अंतःकरण कसं करण्याची गरज आहे, तर सुचित्त, बोलले संपूर्ण अहंकाराचा त्याग, संपूर्ण चित्त, बोलले त्या ठिकाणी शून्य करणं, त्याला काय बोललं जातं, तर सुचित्त. सुचित्त म्हणजे असं नाही की बोलले एक काहीतरी काढायचं, काहीतरी दुसरंच काहीतरी भरायचं, असं नाही. बोलले पूर्ण सुचित्त तेव्हाच होऊ शकतं जेव्हा सगळं आपलं
चित्तातले सगळे विचार थांबतील तेव्हाच. कारण विचाराची स्पीड, मनाचा स्पीड बोलले हा कोणीही रोखू शकत नाही किंवा मनाला कोणी आवरू शकत नाही. कितीही मनुष्य त्या ठिकाणी जपी तपी ज्ञानी ध्यानी असला तरी कधी काळी त्याच्या मनात कुठला काय विचार अचानकपणे येईल, तो कृती त्याच्यावर करणार नाही हा विषय वेगळा. पण तेवढ्यानं त्याचं चित्त काय होणार आहे, सुचित्त नसणारच आहे, कुचित्त होणार आहे. तर याच्यावर एकच उपाय आहे की बाबा रे, हे सगळं 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 काही नको, चांगलं पण नको आणि वांगलं पण नको. बोले स्थिर शून्य, एक आपुला संवाद आपणापाशी. वृक्षवल्ली तुकोबा काय सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. या सगळ्या अरण्यामध्ये गेल्यानंतर बाहेरचे सगळे विचार इकडचे तिकडचे ऐकू येणं बंद होतं. मग हळूहळू विठ्ठलाचं नामस्मरण करता 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 हळूहळू ते पण बोलले हळूहळू हळूहळू मनामध्ये तो जप सुरू होतो. आणि तो जप मग हळूहळू हळूहळू आपल्याला थेट चित्तामध्ये, थेट अंतःकरणामध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी कसलाच आवागमन नसतं. आणि मग अत्यंत चित्त सुचित्त झाल्यामुळे जो खराखुरा निर्भेळ आनंद आहे तो मनुष्याला त्या ठिकाणी अनुभवता येतो. त्यासाठी बाबा सुचित्त करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावं. काय शोधायचं असेल, काय प्राप्त करून घ्यायचं असेल, काय बघायचं असेल तर ते आतच आहे. बाहेर इकडे तिकडे धावपळ करून इकडे तिकडे फिरून फारून काही त्या ठिकाणी उपयोग नाही. सारं काही कुठे ठेवलेलं आहे तर बोलले अंतःकरणामध्ये ठेवलेलं आहे. शुद्ध निर्मळ अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी खराखुरा आनंद, त्या ठिकाणी त्या निर्गुण परमात्म्याची अनुभूती ठेवलेली आहे. म्हणून ग्रंथामध्ये विवरावे, शोधावं शोधावं ऐकावं शोधावं वाचावं ऐकावं शोधावं वाचावं. मनन श्रवण मनन निजध्यास, श्रवण मनन निजध्यास. ही भूमिका काय असते, ही भूमिका मनुष्याला आतमध्ये घेऊन जात असते. ग्रंथामध्ये विवरावे. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार बोलोची नये. बोले श्रवण करता 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 काय झालं, मनन प्राप्त झालं. आतमध्ये मी कोण, आपण कोण, देव कोण, मुख्य कोण, प्रकृती कोण, परब्रह्म कोण, हे काय सुरू झालं, मनन सुरू झालं. मनन करता 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 एक विचार झाला, अद्वैत भूमिका. तुझं नव्हे हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. शरीरसुद्धा त्या ठिकाणी आपलं राहत नाही. शरीरसुद्धा त्या एका मुख्य तत्वाने किंवा मुख्य तत्वापासून आहे. ही एकमेव भूमिका त्या ठिकाणी फक्त उरत जाते. श्रवण मननाचा एकमेव विचार त्या ठिकाणी राहतो, निजध्यास. आणि मग त्याचाच निजध्यास सुरू होतो. तो निजध्यास म्हणजे काय आहे तर मी देवाचा आणि देव माझा. सत्य कळलं ना, मग त्याचा ध्यास, पूर्णतः त्या भूमिकेत उतरण्याचा ध्यास. तलाव दिसला, पाण्याचा तलाव भरलेला आहे. दुरून किती बघितलं, त्याच्यात तो गारवा, त्याचा तो गोडवा अनुभवता येणार नाही. मग त्याच्यामध्ये उतरावं लागेल, तेव्हा ती शीतळता येईल. निजध्यास, त्याला बोलतात निजध्यास. सतत त्याच एका गोष्टीचा, त्या एका मुख्य तत्वाचा. मुख्य तत्व म्हणजे काय, मी देवाचा आणि देव माझा. हे कसं होईल, बोलले आतमध्ये दुसरा विचारच सगळे मिटवून जाणे. हे सगळं कसं शक्य होईल, सततचं श्रवण, सततचं नामस्मरण करता 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 अंतःकरण सर्व विचार थांबतील.
आतमध्ये असणाऱ्या मुख्य परमात्म्याशी आपला संबंध त्या ठिकाणी जोडला जाईल. मग त्या ठिकाणी हळूहळू नामस्मरणसुद्धा थांबेल. एकच एक भूमिका, निजध्यासे साक्षात्कार. पुढे साक्षात्कार ठेवलेला आहे. तोच मोक्ष, रोकडा मोक्षाचा. रोकडा म्हटलं आहे, पण काही लागलं का? नाही, काहीच लागलेलं नाही. रोकडा मोक्षाचा, रोकडा मोक्षाचा. उधार बोलवची नाही. आज आत्ता ताबडतोब बसल्या जागी मोक्ष ठेवलेला आहे. तो असा ठेवलेला आहे. श्रवण, त्याच्यातून मनन, मग एक विचार कुठला? मी देवाचा आणि देव माझा. मग त्याचाच निजध्यास, त्याचंच इम्प्लिमेंटेशन सगळीकडे, इकडे तिकडे चोहीकडे. तोच एक आनंदी आनंदाकडे त्याचंच आहे. किती बाहेर समोर चिंता उभी राहिली, त्याचीच कृपा आहे किंवा त्याची आज्ञा आहे किंवा त्याचं कार्य आहे, मी पण त्याचं आहे, ते असंच होणार आहे. त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. ही भूमिका काय आहे? ही निजध्यासाची भूमिका. निजध्यास, फक्त एकच निज. तो म्हणजे काय वेगळा का? नाही. तो म्हणजे पण मीच आहे. मीच म्हणजे पण तोच आहे. म्हणजे काय? ते एकच तत्व, फक्त अंतिमतः सत्य सगळीकडे आहे. हे जाणून घेण्याची भूमिका जी आहे, निजध्यासे साक्षात्कार. रोकडा मोक्षाचा, उधार बोलोची नाही. बोलले रोकडा मोक्षाचा, रोकडा मोक्षाचा. रोकडा मोक्ष त्या ठिकाणी सहजपणे ठेवलेला आहे. नाना रत्ने परीक्षिता अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. नाना रत्नांची परीक्षा जर केली अथवा वजने करिता किंवा वजन केलं, उत्तम सोने पुटी घालिता सावधान. उत्तम सोनं भट्टीमध्ये टाकताना काय करावं लागतं? तर सावध असावं लागतं. नाना अथवा वजने करिता. आता सुवर्णकाराच्या, सोनाराच्या दुकानावर आपण गेलो. 1 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव आहे जवळपास 16,000 रुपये. एक अशी फुंक जरी आपण मारली तरी काय होणार आहे? 1 ग्रॅमचे 2 ग्रॅम त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून त्याला असं काचेनं पॅक केलेलं असतं, हवा लागू नाही. म्हणजे काय? ही सगळी सावधानता, मौल्यवान जे असतं ना, त्या ठिकाणी सगळी सावधानता बाळगावी लागते. जसं रत्नांची परीक्षा, चुकीचं रत्न जर घेतलं, काचेचा एखादा तुकडा हिरा म्हणून विकत घेतला तर फार मोठं नुकसान होणार आहे. नाना नाणी मोजून, पैसे मोजताना झोप येते का कोणाला? नाही, अजिबात नाही. तिथे कसा मनुष्य सावध असतो. नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे. मग समर्थ बोलले, तिथला जो सावधानपणा आहे तो प्रत्येक ठिकाणी स्कॅनिंग करताना असला पाहिजे. स्कॅनिंग कोणाचं करायचं आहे? आता आपण फोनपेने स्कॅन करतो की नाही? गुगल पे, पेटीएम, तो QR कोड स्कॅन करतो. म्हणजे तिथे तो धरला की बरोबर लगेच नाव येतं. म्हणजे त्याचं सगळी डिटेल्स त्या ठिकाणी ओपन होतात. मग समर्थ बोलले, बाबा रे, असं स्कॅन करताना असं काय करायला पाहिजे? सावध असायला पाहिजे. स्कॅनिंग योग्य त्या कॅमेऱ्यानंच झाली पाहिजे, विवेकाच्या कॅमेऱ्यानं, बुद्धीतून झाली पाहिजे. बुद्धीतून म्हणण्यापेक्षा त्या विवेकातून, मी देवाचा आणि देव माझा आहे, तिथुके सगळे देवाचे, या एका निजध्यासातून सगळे स्कॅनिंग झाली पाहिजे. ही परीक्षा आहे. नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्याशी बोलताना स्कॅनिंग झाली पाहिजे. मी काय बोलतो आहे?
तेवढं चित्त शुद्ध असलं पाहिजे, तेवढं भान असलं पाहिजे. बोले विवेकी मनुष्याशी बोलणे सावधपणे. सावधपणा. जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव क्षोभे. लाखोलीचं धान्य म्हणजे असं धान्य निवडताना किंवा ते मशीन सगळं आपल्या शेतामध्ये जर आलं तर असं त्या ठिकाणी धान्य एकीकडे आणि भूस वेगवेगळं एका बाजूला पडत असतं. तर त्याला दुरून जर बघितलं ना तर ते काय आहे, भूस आहे, म्हणजे निकृष्ट सगळा भाग आहे किंवा गुरांना टाकण्यासारखा भाग आहे किंवा पोचट भाग आहे. जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य, पण त्यातलं त्यात जर गाळणी घेतली आणि गाळून काढलं तर ते सगळं भूस, सगळा तो पोचट निकृष्ट भाग सगळा वरती राहून जातो. खालती ते सगळं धान्य गळून पडतं. बोलले जैसे लाखोलीचे धान्य निवडून वेचिता होते मान्य. निवडल्यामुळे काय झालं, मान्यता मिळाली. नाहीतर काय होतं, भूस होतं. विवेकानं जर घेतलं, विवेकानं जर बघितलं, कायम विवेकात राहिलो, कायम आपल्या सगळं भानावर राहिलो, कायम आपल्या जेव्हा जेव्हा भान हरवतं आहे किंवा असं वाटायला लागलं त्या वेळेस काय केलं पाहिजे, त्या वेळेस आपल्या श्वास गतीकडे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे सगळे विचारांकडचं आपलं लक्ष हटवलं जातं आणि श्वास म्हणजे प्राण आहे. म्हणजे आपण आपल्या स्वतःकडेच लक्ष देत असतो, आत्मभानावर येत असतो. आणि अशा वेळेस काय होत असतं, आपण योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम होत असतो. निवडून वेचिता होते मान्य, सगट मानिता अमान्य देव क्षोभे. सगळं बोलले सारखं नसतं, सगळं सारखं जसं आलं तसं, कुठेही कोणत्याही विचारातून काही केलं अमान्य. विवेकातून अत्यंत शुद्ध सगळ्या भावनेतून, शुद्ध हेतूतून काय आहे तर मान्य आहे देव क्षोभे. असंच आहे सगळीकडे. बोलले विवेकातून त्याचं म्हणून बघितलं ना, सगळं सुंदर, सगळं आयुष्य सुंदर होतं. सगळीकडे आपणाला बोलले प्राप्ती होत जाते, सगळीकडे आपलं कल्याण होत जातं, सगळीकडे आनंद आपणाला प्राप्त होत जातो. आणि त्याला सोडलं, देवाचा हात सोडला, देवाची घोंगडी सोडली की मग गर्दी करतात. सगळे वापरून घेणारे काय करतात, गर्दी करतात. सगट मानिता अमान्य देव क्षोभे. देवाचा क्षोभ होतो, म्हणजे देवापासून आपण बाजूला जातो. म्हणून एकांती नाजूक कारभार. आता विवेकाची भूमिका सगळीकडे असायला पाहिजे, विशेषतः जिथे एकांत आहे, एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अतितत्पर. त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. एकांतात जास्त आपण म्हणजे आपल्याकडे विषयांची ओढ लागते, कळत न कळत सगळ्या विषयांच्या ओढीनं आपण ओढलं जातो आणि
म्हणून असा एकांत कमीत कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त मोकळ्या जागेत किंवा इतरांच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी आपण राहिलो ना तर कमीत कमी अवगुण मनुष्याकडून होत असतात. म्हणून तेथे असावे अतितत्पर, अत्यंत सावध अशा ठिकाणी राहून कमीत कमी वेळ त्या ठिकाणी राहावा. आणि बोलले आपला सगळी वेळ आपण त्या ठिकाणी काढून न्यावी. त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. त्याहीपेक्षा महत्त्वाचं सार आणखी कुठे असेल तर ते कुठे आहे? अध्यात्मामध्ये आहे. काहिन्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाढ, त्या समस्तांमध्ये जाड अध्यात्मविद्या. आता श्रवण करायचं तर काय करायचं? बोलले हे जे आता नावं सांगितले ना समर्थांनी, काहिन्या कथा गोष्टी पवाड, कहाण्या कथा गोष्टी पोवाडे, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ काय आहे तर या समस्तांमध्ये जाड अध्यात्मविद्या. ऐकण्यासारखं काय आहे, श्रवण करण्यासारखं काय आहे तर ते आहे परमार्थ विद्या. बोलले कहाण्या कथा गोष्टी पवाड ह्या सगळ्या गोष्टी प्रभावी आहेत किंवा त्या करू नये असं समर्थांचं म्हणणं नाही. पण समर्थांना सांगायचं काय आहे की बाबा रे, नुसतं एवढं करून काम होणार नाही. अध्यात्म ग्रंथांचं श्रवण हे होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कोण पाहिजे? त्यासाठी सद्गुरू पाहिजे. म्हणून त्या समस्तांमध्ये जाड अध्यात्मविद्या. गत गोष्टीस ऐकिले, तेने काय हातास आले, म्हणते पुण्य प्राप्त झाले, परी ते दिसेना की. आता गोष्टी आणि अध्यात्मविद्यामध्ये काय फरक आहे? बाबा गोष्टी, जुन्या गोष्टी ऐकायच्या आणि त्यानुसार थोडंसं हसायचं किंवा रडायचं. याच्यातून काय झालं? फक्त मनोरंजन झालं. पुण्य प्राप्त झाले असं म्हणतात, पण खऱ्या अर्थानं त्यातून पुण्य प्राप्त होत नाही. त्या इतरांच्या गोष्टी, त्याचं पुण्य त्याचं पाप इतरांपाशी. बोले आमच्यापाशी काय? आम्ही आतमध्ये असलेल्या सगळ्या गाठी किती प्रमाणात सोडवल्या किंवा आतले आमचे सगळे दुष्ट विचार थांबले की न थांबले, या भूमिकेवर काय आहे तर या भूमिकेवर आमच्याकडे किती पुण्य किंवा किती पाप या ठिकाणी कमी होईल जास्त होईल याचा संबंध या ठिकाणी लागतो. तैसे नव्हे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संहार होत जातो. आता परमार्थसार कशामध्ये आहे? अध्यात्मसार नेमकं काय आहे तर हा प्रचितीचा विचार. म्हणजे स्वप्रचिती. प्रचिती म्हणण्यापेक्षा काय आहे तर स्वप्रचिती. स्वतः जोपर्यंत एखादी गोष्ट आपण अनुभवत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं काय आपल्याला महत्त्व कळत नाही किंवा परमार्थामध्ये तरी ती गोष्ट बोलले आपणासाठी उपयोगी सिद्ध ठरत नाही. आता समजा जसं आपण एखादी गोष्ट खाऊनच बघितली नाही, त्याला नुसती चव एखाद दुसऱ्याने खाल्ली आणि तिसऱ्याला जर सांगितली, त्याला ते एखादा पदार्थ गोड आहे पण कसा गोड आहे किंवा नेमकी चव काय आहे याची प्रचिती जशी येत नाही, तसाच हा अध्यात्मविद्येचा भाग आहे. कळता अनुमानाचा संहार, ज्याने प्रचिती घ्यावी
प्रचिती घेतल्यानंतर मग त्याच्याकडे दुसरा संशयच राहत नाही, दुसरा भेदच राहत नाही. तो काय बोलतो, मी देवाचा आणि देव माझा, मी सद्गुरूंचा आणि सद्गुरू माझे. ही भूमिका त्याला बोलले त्याच्या आतमध्ये अत्यंत अत्यंत बोलले ठासून ठासून भरलेली असते. मग त्यासाठी आधी काय पाहिजे, प्रचिती पाहिजे. प्रचिती कशी येईल, तर प्रचितीसाठी आधी स्वप्रयत्न करावे लागतील. असं उगाच काहीतरी असं कोणीतरी असा झोपेतून उठला आणि मंदिरात गेला, घंटा वाजवला आणि लगेच त्याला प्रचिती आली, असं होत नाही. प्रचिती ही काय आहे, तर खूप दीर्घकालीन प्रोसेस आहे, लॉंग टर्म सगळी प्रोसेस आहे. वारंवार वारंवार एका मार्गावर सगळं चालावं लागतं. आता ज्या ठिकाणी खेड्यामध्ये आड असतो, विहीर असते, त्या ठिकाणी बायका पाणी भरतात. दोराच्या सहाय्यानं बादली खाली पाण्यामध्ये टाकून वरती सरसर ओढून काढतात. आता त्या आडाला दगडं बसवलेले असतात. मग जेव्हा तो दोर खाली सोडला जातो, तसं परत परत खाली येण्यानं जाण्यानं त्या दगडाला त्या ठिकाणी वळ तयार होतात. असं एखाद्यानं हातात दोर घेऊन दगडाला घासून बघितलं ना, तर असं 10-20 वेळा जरी घासून बघितलं तरी त्या दगडाला वळ दिसत नाही. पण हा 10-20 वेळाचा प्रश्न नाहीच आहे. हा प्रश्न कशाचा आहे, हा शेकडो हजारो वेळेचा हा सगळा प्रश्न आहे. परत 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 हजारो महिला त्या ठिकाणी येतात, पायात दोर सोडतात, ओढतात, सोडतात, ओढतात, सोडतात, ओढतात. ह्याच्यातून त्या दगडाला काप पडतात, वळ पडतात. बघायला जर गेलं असं वरकरणी, तर असं दोरानं दगडाला वळ पडणं हे थोडी अशक्य गोष्ट वाटते. पण कशानं शक्य झाली, प्रचितीनं. प्रचिती म्हणजे वारंवारचा सगळा सराव आहे. उगाच रात्रीतून काही होत नाही. परत 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 परमार्थ मार्गावर हा सगळा दोर सोडावा लागतो, ओढावा लागतो, सोडावा लागतो, ओढावा लागतो. उपासनेचा असेल, स्मरणाचा असेल, ध्यानाचा असेल, नामस्मरणाचा असेल, सोडता 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 एक दिवस विखुरलेलं चित्त एकच होऊन जातं. आत बाहेर सगळे एकच भूमिका त्या ठिकाणी फक्त उरत जाते आणि मग मनुष्याकडे प्रचिती उभी राहते. म्हणून हा प्रचितीचा विचार कळता अनुमानाचा संवार होत जातो. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याच करिता वर्तले, त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवनू. मग आता मोठे मोठे आले. मोठे मोठे कोण, राम असेल, कृष्ण असतील, आणखी मोठे मोठे इतर सगळे अवतार होऊन गेले. मत्स्य झाला, कुर्म झाला, वराह झाला. त्यासोबतच राजे महाराजे झाले, रथी महारथी झाले. म्हणजे हे सगळे मोठे मोठे आले, येऊन गेले, पण थांबलं कोणीच नाही. हे फार सुंदर आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं एवढे मोठे रथी महारथी, एवढे सगळे थोर महात्मे सगळे आले गेले, आले गेले. मग आपलं काय त्या ठिकाणी, म्हणजे आपलं अस्तित्व कुठे आहे.
मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले. सगळे आले गेले, कोणाचं काही राहिलेलं नाही, आमचं पण राहणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक दिवस, मिळालेला दिवस हा बोनस म्हणून जगता आला पाहिजे. समर्पण आपण झोपताना तशी वृत्ती, तसा भाव आपण केला पाहिजे. झोप येत नाही, कारण काय, सगळं मीपणाला सगळं अस्तित्व धरून ठेवलेलं आहे. मीपणानं सगळं अस्तित्व धरून ठेवलेलं आहे. मीपणानं अस्तित्व धरून ठेवणं म्हणजे एखादा कुत्रा गाडीच्या खाली चालत असतो आणि चालताना त्याला असा भास होत असतो की मी गाडी सगळी ओढतो आहे. पूर्वी असं बैलगाडी असायची, आता पण आहे, खेड्यामध्ये असतो तो प्रकार. तो शेतमालकाचा कुत्रा, तो बहुतेक वेळा त्या बैलगाडीच्या खालूनच चालत असतो. चालता चालता त्याला असं वाटत असतं, मी आहे म्हणून शेतकऱ्याचं सगळं चांगलं सुरू आहे. मी याच्या खालून चालतो आहे म्हणून हे गाडी, हे सगळे बैल व्यवस्थित सगळे चालू आहेत. मोठे मोठे येऊन गेले, असं प्रत्येकालाच असं वाटत होतं. पण खऱ्या अर्थानं ते कोणासाठी का जगत होते किंवा कोणासाठी कार्य करत होते, तर आत्म्याकरिताच वर्तले. बोलले खरं तर त्यांच्या ठाई कोण होता? आत्माराम होता. आत्मारामच ती सगळी लीला करत होता. आणि आत्मा निघून गेला म्हणजे मग ते सगळे निघून गेले. थोडक्यात आत्मा कोणाचं रूप आहे? त्या एका परमात्म्याचं अंशात्मक सगळं रूप आहे. म्हणून त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवनो. मग त्या आत्म्याला किती म्हणून त्याचा महिमा वर्णन करावा? बोलले त्या आत्म्याचा महिमा अर्थात त्याचा एका परमेश्वराचाच महिमा हा सगळा आहे. मग हे कुठून कळणार आहे? तर बोलले हे सगळं श्रवणामधून कळणार आहे. त्या आत्म्याचा महिमा बोले ऐसा कवनो. आत्म्याचा महिमा अनादि अनंत आहे. युगानुयुगे एकटा एक. आपल्याला वाटतं खूप सारं या सगळ्या सृष्टीमध्ये आहे, पण तसं नाही. फक्त एकच एकात्मा आहे, तोच वेगवेगळ्या रूपांनी नटलेला आहे. शिष्यांच्या घरी दिवाळी होती आणि दिवाळीनिमित्तानं प्रत्येक शिष्याला वाटत होतं की सद्गुरू माझ्या घरी आले पाहिजे. प्रत्येकानं विनंती केली आणि सद्गुरू त्या 7 शिष्यांच्या घरी गेले, एकाच वेळेला गेले आणि तिथे गाणगापुरीसुद्धा होते. युगानुयुगे एकटा एक. पण तिन्ही लोक चालवतो, तर 7 शिष्यांच्या घरी जाणं काही विशेष आहे का? अजिबात नाही. सगळ्या बहुतेकांसाठी त्याने केलेलं आहे, सगळ्यांसाठी करतो. आमच्यासाठी करणार नाही का? निश्चितपणे करणार आहे. युगानुयुगे एकटा एक. चालवितो तिन्ही लोक. त्या आत्म्याचा विवेक पाहिलाच पहावा. आता फक्त आपण काय केलं पाहिजे? त्याचा विवेक शोधला पाहिजे, किंवा त्याचं ही सगळी लीला जाणून त्याला शरण गेलो पाहिजे, किंवा त्या प्रचितीने आपण राहिलो पाहिजे. प्राणी आले होऊन केले, ते जैसे तैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारखे. प्राणी खूप आले खूप गेले, वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या सगळ्या इच्छेनं त्यांनी वर्तन केलं. पण सामर्थ्य कोणाचं होतं? आतमध्ये अर्थातच अंतरात्म्याचं सामर्थ्य होतं. इच्छा जरी आपल्या मनानं आपण वेगवेगळ्या सगळ्या काही गोष्टी केल्या, पण सामर्थ्य कोणाचं होतं? सामर्थ्य त्याचंच होतं. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट. आत्म्याविना बापुडे काष्ट काय जाणे.
मारता आता तो आहे म्हणून हिरवळ आहे किंवा जीवन आहे. तो नसेल तर काय आहे? बापुडे काष्ट काय जाणे. आपले झाड आहे, वनस्पती आहे, पाणी आहे, त्याच्यात जीवन आहे, तोपर्यंत त्याला फुलं येतात. पाणीच जर संपलं तर काष्ट काय जाणे. लाकडाचं काय करायचं? फक्त जाळण्याच्या कामाचं असतं. असंच आहे, तो नसेल तर आम्ही लाकडं आहोत. लाकडाची आमची गती तशीच होते. शेवटी आम्हाला सगळं जाळलंच जातं, लाकडासोबतच जाळलं जातं. म्हणजे एका अर्थानं आम्ही लाकडेच आहोत. मग जीवन कुठे आहे? जीवन अध्यात्मामध्ये आहे, जीवन अंतरात्म्याकडे आहे. आणि अध्यात्म आणि अंतरात्मा जर एक झाला तर मात्र त्या ठिकाणी चमत्कार होतो. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान दुसरे नाही या समान. सृष्टीमध्ये विवेकी सज्जन तेची हे जाणती. मग आता ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान, सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? तर आत्मज्ञानच आहे. दुसरे नाही या समान, याच्याशी तुलना करता येणार नाही. तर सूर्यासारखा दुसरा कोण? बोलले हे तुलनाच करता येणार नाही. कारण सूर्य काय आहे? ऊर्जेचा किंवा प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे. त्याच्यासारखे इतर असू शकतात, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा मूळ त्याच्यासारखा तोच आहे. सृष्टीमध्ये विवेकी सज्जन त्याची हे जाणते. सृष्टीमध्ये काय राहिलं पाहिजे? तर विवेकानं राहिलं पाहिजे. आणि जो विवेकी आहे, जो सज्जन आहे, त्याच्याकडे हे आत्मज्ञान उभं राहतं. कोणाकडे पण आत्मज्ञान उभं राहत नाही. विवेक असणं आणि सज्जनपणा असणं. सज्जन म्हणजे उत्तम चारित्र्याचं सगळी भूमिका आहे. परमार्थाला आल्यानंतर सद्गुरूंच्या सगळ्या कृपेनं हळूहळू मनुष्याकडे असणारे अवगुणाचे सगळे भाग कमी कमी होतात, पूर्णपणे बंद होत नाही. आणि कमी जरी झाले, मागचे कमी जरी झाले, तर त्याची खून काही ना काही असतेच. भिंतीला खिळा मारला, खिळा काढला, खिळा तर गेला, पण भिंतीला खड्डा मात्र तसाच असतो. तर खड्डे जायला पण हळूहळू वेळ लागतो. म्हणून ही कायम चालणारी प्रोसेस आहे. एखाद दिवशी काही चूक झाली म्हणून फार काही असं स्वतःला डिमोटिवेट करून घेऊ नये. किंवा विनाकारण काहीतरी निराश होऊन उगाच काहीतरी कर्म करत बसू नये. कशानंच काही होत नाही म्हणून मग काही पण करत बसायचं. अशानं आपण काय करतो? आपल्या पायावर धोंडा मारून घेतो किंवा कुऱ्हाडीवर पाय मारून घेतो. म्हणजे एखाद दुसरं झालं तर झालं, पण आणखी त्याला पाहून मग आणखीन खूप साऱ्या तशा गोष्टी करणं, म्हणजे याला आत्महत्याच म्हटलं जातं. पृथ्वी आणि आप तेज याचा पृथ्वीमध्ये समज. अंतरात्मा तत्व बीज ते वेगळेची राहिले. पृथ्वी, तेज, आप हे सगळे काय आहेत? याचा पृथ्वीमध्ये समज. पृथ्वीच्या ठाईसुद्धा हे सगळे पंचभूते सगळे अस्तित्वात आहेत. पण अंतरात्मा जे आहे ना, हे पंचभौतिक तत्व नाही, तर बोलले ते काय आहे? तत्व बीज आहे. जिथून हे पंचभूत तयार झाले ना, त्याचं ते बीज आहे. ते वेगळेची राहिले. बोलले ते वेगळं आहे, ते काही असं यांच्यासोबत त्याची तुलना करता येणार नाही. ते वेगळेची राहिले. वायोपासून पहिलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीच आत्मा सापडे तया पुरुषासी. म्हणून मग पुढे काय? तर वायोपासून पहिलीकडे.
त्याचं अंतरात्म्याचं अस्तित्व कुठे आहे तर वायूपासून पहिलीकडे. आणि विवेकानं शोधल्यानंतर, विवेकानं खूप दिवस अशी साधना केल्यानंतर, मनन श्रवण मनन निसध्यासाची सगळी प्रक्रिया पार पाडल्यानंतर वायूपासून पहिलीकडे जो कोणी विवेके पवाडे, जवळीच आत्मा सापडे तया पुरुषासे. त्या आत्म्याच्या बोलले अस्तित्वाचा जर शोध घ्यायचा असेल तर तो त्या वायूच्या जवळच सापडतो. वायू आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळ माया, सूक्ष्म रूपे प्रचितयेया कठीण आहे. बोलले वायू असेल, आकाश असेल, गुणमाया, प्रकृती पुरुष, मूळ माया, हे सगळे कसे आहेत तर हे सूक्ष्म रूपातले आहेत. मग काय होतं तर त्याची प्रचिती घेणं कठीण आहे. आमच्या डोळ्यांची तेवढी क्षमता नाही. तेवढं ते अत्यंत सूक्ष्म हा सगळा भाग आहे. पण बोलले ते जरी दिसत नसलं पण त्याची काय घेता येते, प्रचिती घेता येते. पण ती कशी घेता येते, सूक्ष्म रूपानं घेता येते. अगदी बोलले बारीक 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 पद्धतीनं सगळा शोध घ्यावा लागतो. एक 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 सगळा तांदूळ असेल त्यातला एक 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 खडा काढून असा अलगद बाजूला फेकावा, तसा हा सगळा प्रकार आहे. मायादेवीच्या धांदली. पण होतं काय, धांदल सुरू आहे, लगबग सुरू आहे, पंचबुद्धिक सगळी लगबग सगळी सुरू आहे मायादेवीची. मायेचा सगळा फापट पसारा, असे कार्यक्रम तसे कार्यक्रम, असं नियोजन तसं नियोजन, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. सकाळी उठल्यापासून धाव 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 रात्री झोपेपर्यंत हे सगळं काय आहे, मायादेवीची धांदल आहे. मायादेवीच्या धांदली सूक्ष्मी कोण मन घाली. बोलले याच्यामध्ये असं विवेकानं अंतरात्म्याला या सगळ्या प्रक्रियेतून शोधण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. सूक्ष्मी कोण मन घाले. कोणीच फार थोडे लोक असतात. पण जो समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. पण असतात तरी भाग्यवंत थोडे, मिळतात त्यांना सद्गुरू मिळतात, श्रवण मिळतं आणि ते शोधतात स्वतःला, करतात सगळा बदल स्वतःमध्ये, उभे राहतात धीरोदात्तपणे स्वतःसाठी, स्वतःच्याच विरुद्ध, स्वतःच्या मनाच्या सगळ्या कलाच्या सगळ्या विरुद्ध जायचं म्हणजे हे काही सोपं नाही. पण असा जो राहिला, हे तत्त्व ज्याला समजलं, म्हणजे त्याला प्रचिती आली, प्रचिती मिळाली आणि काय झालं तर त्याची संदेह वृत्ती तुटली. म्हणून या ठिकाणी दिलं, मूळ माया चौथा देह, झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. आता काय दिलं, मूळ माया हा चौथा देह दाखवला. म्हणजे स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण यातला चौथा जो देह आहे तो काय आहे तर मूळ माया आहे. आता यातला हा झाला पिंडाचा. आणखी ब्रह्मांडाचे पण 4 आहेत, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती. तर याच्या ठिकाणी स्वतंत्र मूळ प्रकृती त्या ठिकाणी चौथा देह म्हणून कार्य करते, जे पिंडी ते ब्रह्मांडे. झाला पाहिजे विदेह, त्याच्यात काय दाखवलं,
चौथा देह जो आहे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, ही देहातीत अवस्था आहे आणि ती आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. देहातीत त्यासाठी व्हावं लागेल. देह पातळीवर देहाच्या नुसार देहाच्या गरजानुसार किंवा मनाच्या पातळीवर त्या ठिकाणी बोलले राहून ही चौथी अवस्था प्राप्त करता येत नाही. कुठेतरी या सगळ्या श्रवण मनन निजध्यासाच्या त्रिपुटीमधून जावं लागतं. देहाचं देहभान विसरावं लागतं आणि मग काय होतं तर हा बोलले चौथा देह मनुष्याला त्या ठिकाणी त्याची अनुभूती येत असते. विचारे ऊर्ध्व चढती तयासीच ऊर्ध्वगती, येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञानी. आता या ठिकाणी वर चढण्याचा प्रकार आहे, म्हणजे उत्तम गतीचा प्रकार आहे. तो कशानं आहे बघा, तर विचारे ऊर्ध्व चढती आत्मज्ञानामुळे. आत्मज्ञान 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 करता 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 एका संकुचित पातळीवरून मी आणि माझं या संकुचित पातळीवरतून वर चढून हे विश्वची माझे घर किंवा आहे ते तुके सगळे देवाचे, सगळीकडे एकाच मुख्य तत्वाला त्या ठिकाणी अनुभव घेता येणे. हे काय आहे तर तयासीच ऊर्ध्वगती. ही गती आहे, ही सद्गती आहे किंवा हा मोक्ष आहे. येरा सकळा अधोगती पदार्थ ज्ञाने. मग की पदार्थांच्या मागे जर लागलो, भौतिक सगळ्या या सगळ्या सृष्टीमध्ये जर मन घालून राहिलो तर काय आहे तर सगळ्यांना काय ठिकाणी ते त्या ठिकाणी अधोगती ठेवलेली आहे. आता पदार्थ तर खूप सुंदर दिसतात, त्याच्यात तर खूप आनंद वाटतो. मग तिथे कसं काय अधोगती ठेवलेली आहे. पदार्थ चांगले दिसती परी ते सवेची नास्ती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेने. पदार्थ हे चांगलेच दिसतात, पण काय होतं सवेची नास्ती. बरोबर, ते किती सुंदर असले किती चांगले असले तरी ते नष्ट व्हायला काही वेळ लागत नाही. ते जसे निर्माण झाले तसे नष्ट होतात आणि बोलले ते सतत नष्टच होत असतात, नवीन निर्माण होत असतात, नष्ट होत असतात. आणि त्याभोवती फिरणं म्हणजे तशीच गत प्राप्त करून घेणं. या कारणे पदार्थ ज्ञान नाना जिनसीचा अनुमान, सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. सगळे पदार्थ सांडून शोधा मजला, असंच भगवंत सांगतो. बोलले सर्व पदार्थांमधलं चित्त सोडा. सर्व या सगळ्या नश्वर भूमिकेतून शाश्वत सुख प्राप्त होणे शक्य नाही. शाश्वत सुखासाठी शाश्वतच भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून भौतिक जगतातलं किती प्राप्त झालं अथवा अप्राप्त झालं किंवा कमी जास्त झालं तरी देखील बोलले आपण फारसं असं मनाला लावून घेऊ नये. कार्याकारण सगळं असायला पाहिजे, वरी सगळं असायला पाहिजे. मनाला लावून घेण्यासारखं काय आहे तर बोलले सर्व सांडून निरंजन. निरंजनाला धुंडणे, निरंजनाचं होणे हे मनाला लावून घेण्यासारखं आहे. अष्टांग योग पिंड ज्ञान. आणि त्यापुढे काय दाखवलं, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान ते पाहिले पाहिजे. बोलले बहुतेक वस्तू त्याहीपेक्षा काय तर अष्टांग योग, त्याहीपेक्षा काय पिंडज्ञान, त्याहीपेक्षा काय
तर तत्त्वज्ञान, आणि त्यानंतर शेवटी सर्वश्रेष्ठ काय आहे तर आत्मज्ञान आहे. आत्मज्ञानाची जागा आहे निश्चितपणे सर्वांच्या वरती आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. मूळ मायेचे सेवटी हरिसंकल्प मुळी उठी, उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे. आता भगवंताला भेटायचं आहे, प्रचिती घ्यायची आहे, मग ते कुठे भेटणार आहे तर हे सगळं श्रवण कीर्तन मनन उपासना करता 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 देहातीत व्हावं लागेल. मग चौथ्या देहापर्यंत यावं लागेल. स्थूळापासून सूक्ष्माकडे, सूक्ष्मापासून कारण आणि मग महाकारण. आणि मग तिथे काय आहे, तिथे हरी आहे, ते त्याचा संकल्प आहे. त्याच्याशी भेटी म्हणजे कोणाशी भेटी तर परमेश्वराशी भेटी. मग त्या पहिलीकडे जाणं निखळ ब्रह्म निर्गुण. तिथून संपलं. तिथून आपण बोलले ते आपल्या त्या परमात्मा स्वरूपालाच आपण त्या ठिकाणी जाऊन मिळतो. तशीच आपली अवस्था त्या ठिकाणी होत असते. मग त्या पहिलीकडे जाणं निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची खूण गगनासारखी. आणि मग त्यासारखं बोलले पण निखळ निर्मळ आणि निश्चळ सगळी भूमिका प्राप्त करून घेतो, किंवा आताही तशीच भूमिका प्राप्त करून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. येथून तेथवरी दाटले प्राणीमात्रास भेटले, पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे. सगळीकडे ते व्यापून आहे. त्या ऐसे नाही थोर, सूक्ष्माहून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संहार होताकडे. आता बघा ना, ते कुठे आहे, ते बोलले आपली त्याची भेट कुठे आहे तर बोलले मूळ माया चौथा देह उपासना योगे मिठी तेथे घातली पाहिजे. एक अंतरी आपण पोहोचू. अंतरी जसं आपण प्रवेश करत जाऊ तसं तसं त्याची भेट होणार आहे. पण भेटल्यानंतर कळेल की ते सगळीकडेच आहे, अवतीभोवती इकडे तिकडे सगळीकडेच. त्या ऐसे थोर नाही, सूक्ष्माहून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संहार होताकडे. आता हा विचार अत्यंत सूक्ष्म आहे. आता हे सगळं संहार पिंड ब्रह्मांड निर्मिती प्रचिती प्रलय सगळं बघायला लागेल, तेव्हा हे सगळं कळून येतं. अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक पळय पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. आता पिंड ब्रह्मांडाचा प्रळय बाहेर होतो, पण तो आपल्या हातात नाही. पण आपल्या हातात काय आहे, सगळ्या ध्यान योगे उपासना योगे स्मरण योगे काय करायचं, विवेक प्रळय म्हणजे काय, सर्व सांडून एक निश्चळ अवस्था किंवा मूळ एकाग्र चित्तानं एका ठिकाणी ते परमात्म्याच्या ठाई म्हणण्यापेक्षा ते निर्गुणाच्या ठाई काहीच नाही, मागे नाही पुढे नाही इकडे नाही तिकडे नाही हे नाही ते नाही, निर्गुणाच्या ठाई चित्त लागलं की त्या ठिकाणी सगळा विवेक संपून जातो, सगळे विचार संपून जातात, सगळं शब्द संपून जातात. हा काय आहे, हा विवेक प्रळय आहे. आणि मग तिथे शाश्वताची बुद्धीच्या योगानं समजण्याचा तो भाग नाही, तो उमजण्याचा भाग आहे. उमजो लागे त्या ठिकाणी अनुभवता येतं. करून अवघा तत्व झाडा, सारासाराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे. समर्थांनी आता हे सांगितलं की बाबा रे, सगळा तत्वझाडा करायचा, सारासार निवडायचा आणि मग सावधपणे आपला देह या सगळ्या भूलोकामध्ये आपण सोडून सुखी नावे, सुख मार्गावर आपण प्रवास करावा, सुखाच्या नावेत आपण बसावं. असं फार साधं सोपं सरळ सुंदर तत्व सगळं श्रवण कीर्तन मनन उपासना करता 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 शाश्वताकडे पर्यंत जाण्याचा हा सगळा प्रवास आहे. शून्यापर्यंत जाण्याचा हा सगळा प्रवास आहे. त्यासाठी बाहेरच्या कुठल्याच अनगिनत संख्यांची आवश्यकता लागत नाही. म्हणून इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.